श्री दिव्यात्व शक्ती श्री मानवरूप यांनी श्री प्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी यांना कबूतर पक्षी वाहन दिलेला आहे। त्यानंतर श्री प्रमुख 16वे पंचमहाभूत ज्वालामुखी यांनी ज्योतीचं रूप धारण केले व ती ज्योत श्री दिव्यात्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या बाजूला थांबली। दिव्यात्व शक्ती स्त्री मानवरूप आहे, त्यांच्या बाजूला हे ज्योतीचं रूप घेऊन थांबले। संपूर्ण मोकळ्या ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये, मोकळ्या ब्रह्मांडात वातावरणात ज्या ठिकाणी सर्व मूळ शक्ती, मूळ 9 शक्ती ज्या आहेत ना आपल्या, त्या शक्ती थांबलेले होते, त्या ठिकाणी श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांच्यासमोर वातावरणामध्ये भ्रमण करण्यास निघून गेलेले श्री प्रमुख 15वे पंचमहाभूत चक्रीवादळ हे त्या ठिकाणी परत आले। चक्रीवादळ निघून गेले ना तिथून, आपलं काम करायला निघून गेलेलं आहे, ते परत त्या ठिकाणी आले। त्यानंतर त्या ठिकाणी हजर असलेले श्री प्रमुख सर्व 15 पंचमहाभूते यांच्या सर्व ज्योती यांनी आपले मूळ रूप धारण केले। ते सगळ्यांनी परत आपलं मूळ रूप धारण केलं। सगळ्यांनी ज्योतिष रूप घेऊन थांबले होते, मग आता आपलं मूळ रूप धारण केलं। श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी मूळ शक्ती यांचे मंत्रिमंडळ निवडलेले आहे, आपण ते मागे बघितलं। त्या मंत्रिमंडळाचे या सर्व प्रमुख 16 पंचमहाभूते यांना त्या मंत्रिमंडळामध्ये सभासद म्हणून नियुक्ती केली। हे 16 जण काय आले, सभासद झाले त्यांचे, व त्यांना मंत्रिमंडळाचे सेक्रेटरीपदी ही पदवी दिली, म्हणजे ते सेक्रेटरीपदी ही पदवी दिली त्यांना। त्यानंतर श्री प्रमुख 15वे पंचमहाभूत चक्रीवादळ हे परत वातावरणामध्ये भ्रमण करण्यास, वावरण्यास निघून गेले। ते लगेच मग तिथून निघून गेले परत। त्यानंतर सर्व प्रमुख 15 पंचमहाभूते या सर्वांनी परत